विहाय सगतिः ज्योतिः सुरुचिः हुतभुक् विभुः. 876 विहाय सगतिः. विहाय सम म्हणजे आकाश, गतिही आश्रयः हे ज्याचं घर किंवा आश्रयस्थान आहे. अस्य इति असा जो विष्णुपदम आदित्यः वा म्हणजे विष्णू किंवा सूर्य अशा दोघांचंही तेच आश्रयस्थान आहे असा जो तो विष्णू. पक्षाप्रमाणे गतिमान किंवा अंतरिक्ष वायूवर अवलंबून गती चालणारा सूर्य जो अंतरिक्षात यात्रा करतो तो नारायणाचीच प्रकृती गुणधर्म दाखवणारा असा जो तो विहायस म्हणजे सूर्य आणि त्याच्या पक्षाप्रमाणे गतिमान सर्वत्र फिरत असतो असा जो तो विहाय सगतिः. ओम विहाय सगतये नमः. 877 ज्योतिः. स्वत एव द्योतते इति ज्योतिः. स्वतःच्याच माध्यमातून जो चमकतो तेज त्याचं दिसतं तो ज्योतिः. नारायणः परम ज्योती. आपल्या महिम्याने जो चमकतो असा नारायण हाच सर्वोच्च प्रकाश आहे असा तेजोरूप असलेला ज्योतिः. आपल्या अंतर्गत प्रकाशाने दीप्तिमान असलेला चेतनारूपात परमेश्वर सर्व प्रकाशांचा प्रकाश स्रोत आहे. याच्याच प्रकाशाने सर्व काही उज्ज्वल प्रकाशित होतं असा स्वयं तेजस्वी आत्मा म्हणजे विष्णू तो ज्योतिः. ओम ज्योतिषे नमः. 878 सुरुचिः. शोभना म्हणजे सुंदर भव्य उत्कृष्ट. रुचिः दीप्तिः म्हणजे सौंदर्य भव्यता तेज. इच्छा वा इच्छासुद्धा. अस्य इति म्हणजे ज्याच्या सुंदर भव्य उत्कृष्ट अशा इच्छा आहेत आणि भव्य तेज आहे असा जो तो सुरुचिः चांगली आवड असलेला. सु म्हणजे शुभ आणि रुची म्हणजे महिमा किंवा इच्छा. परमेश्वराचा महिमा म्हणजे पूर्ण ब्रह्मांड जे त्याच्या इच्छा किंवा संकल्पामुळे प्रकट झालं आहे. ब्रह्म मायेच्या माध्यमातून परमेश्वराच्या इच्छेने प्रकट झाला आहे असा जो अशी चांगली इच्छा असलेला आवड असलेला असा तो सुरुचिः. ओम सुरुचये नमः. 879 हुतभुक्. समस्त देवता उद्देशेन म्हणजे सर्व विविध देवदेवतांच्या उद्देशानु प्रवृत्तेषु सर्व कर्मात क्रियात अपि कर्मसु हुतं भुक्ते भुनक्ती इति म्हणजे त्यांच्या उद्देशाने ज्या कर्मामध्ये यज्ञामध्ये जी आहुती अर्पण केली जाते तो हाच भुंगते म्हणजे अनुभवतो किंवा स्वीकारतो. भुनक्ती इति किंवा त्याचं रक्षण सांभाळ करतो असा जो तो हुतभुक. आहुतींचा भोगता वैदिक अनुष्ठान यज्ञ आणि यज्ञात अर्पण केलेल्या सर्व गोष्टी प्राप्त करून त्यांचा आनंद हा घेतो. श्रद्धाळू आपल्या विविध विशेष वाटणाऱ्या देवतांना आवाहन करून आहुती देतात पण त्या विशिष्ट देवतेच्या रूपात विष्णूच ते सगळं प्राप्त करतात असा जो तो हुतभुक. ओम हुतभुजे नमः. 880 विभुः. सर्वत्र म्हणजे सगळीकडे वर्तमानत्वात अस्तित्वात किंवा उपस्थित असतो. त्रयाणाम लोकानाम तिन्ही लोकांमध्ये. प्रभुत्वात तिन्ही लोकांचा स्वामी म्हणून जो सतत सर्वत्र उपस्थित असतो असा वैभवयुक्त सर्वव्यापक शाश्वत असीमित असलेला तो विभुः. ओम विभवे नमः.